भांडं कुठलंही असो, स्टेनलेस स्टील किंवा नॉनस्टिक पॅन यावरती कुठलाही पदार्थ चिटकू नये, करपू नये यासाठी हे भांडं योग्य टेम्परेचरला गरम करणं गरजेचं आहे. त्यासाठी पहा, भांडं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये काही थेंब पाण्याचे टाकायचे. पाणी टाकताच हे जर पसरलं आणि त्याची पटकन वाफ झाली, तर समजा हे भांडं योग्य पद्धतीने गरम झालेलं नाही. पुन्हा थोडंसं गरम होऊन द्यायचं. यानंतर यावरती काही थेंब पाण्याचे टाकायचे. पाणी टाकताच हे सगळे थेंब्स असे डान्सिंग बबलसारखे दिसतील. आता हे सगळे छोटे-छोटे बबल्स एका मोठ्या थेंबमध्ये कलेक्ट होतील. याचाच अर्थ आता हे भांडं पूर्ण योग्य त्या टेम्परेचरला गरम झालंय. आता यावरती डोसा किंवा कुठलीही भाजी, पॅनकेक काहीही तुम्ही करा, अजिबात या पॅनला किंवा एखाद्या भांड्याला ते चिटकणार नाही. तर कुठलंही भांडं योग्य टेम्परेचरला गरम झालंय का हे चेक करण्याची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा शेअर करा. अशाच नवीन आणि तितक्याच उपयुक्त टिप्स अँड ट्रिक्स पाहण्यासाठी आजच सिम्पली मराठी आपल्या यूट्यूब चॅनेल आणि Instagram पेजला फॉलो करा.